नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कल्पना करा, जर इतिहासातील राजे, साम्राज्ये, युद्धे आणि संस्कृती यांचे कोणतेही पुरावे आज उपलब्ध नसते, तर आपण इतिहासावर विश्वास ठेवू शकलो असतो का? नाही ना. इतिहास हा केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नाही, तर तो सत्य घटनांचा दस्तऐवज आहे. आणि त्या सत्यतेचा पाया म्हणजे ऐतिहासिक साधने. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची विश्वासार्हता सिद्ध करणारी भौतिक, लिखित आणि मौखिक साधने कोणती आहेत, त्यांचे महत्त्व काय आहे आणि इतिहास संशोधनात त्यांची भूमिका किती मोलाची आहे, हे अतिशय सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. इतिहासाची प्रमुख साधने: भौतिक, लिखित, मौखिक साधने. प्रस्तावना. इतिहास साधने आणि त्यांचे मानवी संस्कृतीतील महत्त्व. इतिहासाची साधने म्हणजे काय? भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा, मानवी संस्कृतीचा आणि जीवनमानाचा अभ्यास करण्यासाठी ज्या वस्तू, पुरावे किंवा दस्तऐवजांचा वापर केला जातो, त्यांना इतिहासाची साधने म्हणतात. साधनांचे महत्त्व. साधनांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. साधने ही इतिहासाचा पाया असून सत्यता पडताळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. साधनांचे मुख्य 3 प्रकार आहेत. भौतिक साधने. यामध्ये किल्ले, नाणी, वस्तू व वास्तू यांचा समावेश होतो. लिखित साधने. यामध्ये ग्रंथ, पत्रव्यवहार व बखरी यांचा समावेश होतो. मौखिक साधने. यामध्ये लोकगीते, ओव्या व पोवाडे यांचा समावेश होतो. भौतिक साधने. वस्तू आणि वास्तूंच्या रूपातील प्रत्यक्ष पुरावे. व्याख्या व स्वरूप. भूतकाळातील मानवाने वापरलेल्या वस्तू, वास्तू आणि त्यांचे अवशेष म्हणजे भौतिक साधने होय. हे प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतात. प्रमुख घटक. वास्तू. किल्ले, राजवाडे, मंदिरे, लेणी आणि स्मारके. वस्तू. जुनी नाणी, भांडी, हत्यारे, दागिने, मूर्ती. अभिलेख, शिलालेख आणि ताम्रपट. उपयोग व महत्त्व. तत्कालीन स्थापत्यशास्त्र आणि कला समजते. नाण्यांवरून आर्थिक स्थिती आणि राजांचा काळ समजतो. तंत्रज्ञानाचा विकास स्पष्ट होतो. प्रमुख उदाहरणे. शिवकालीन किल्ले: रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग. नाणी: शिवछत्रपतींची होन आणि शिवराई नाणी. अजिंठा व वेरूळ येथील नाणी. भौतिक साधने. इमारती, राजवाडे, रस्ते, पूल, पुतळे, नाणी, स्मारके, तुरुंग. लिखित साधने. अक्षरबद्ध आणि ऐतिहासिक दस्तऐवज. व्याख्या व स्वरूप. भूतकाळातील घडामोडींची विविध लिपींच्या सहाय्याने केलेली लिखित स्वरूपातील नोंद म्हणजे लिखित साधने होय. प्रमुख घटक. शासकीय नोंदी, राजपत्रे, आज्ञापत्रे, सनदी, राजमुद्रा. साहित्य. ऐतिहासिक बखरी, ग्रंथ, चरित्रे, रोजनिशी. प्रवास वर्णने. परदेशी प्रवाशांच्या नोंदी. उपयोग व महत्त्व. राजकीय घडामोडी आणि राज्यकारभार समजतो. सामाजिक नीतिमत्ता आणि संस्कृतीची माहिती मिळते. तत्कालीन भाषा आणि लिपीचा विकास समजतो. प्रमुख उदाहरणे. बखरी, सभासद बखर, 91 कळमी बखर. आज्ञापत्र. रामचंद्रपंत अमात्य यांचे आज्ञापत्र. इब्न बतुता आणि निकोलाओ मन्नुकी यांची प्रवास वर्णने. लिखित साधने. मौखिक साधने. परंपरेने चालत आलेल्या साहित्याचा ठेवा. व्याख्या व स्वरूप. जे साहित्य लिखित स्वरूपात नसून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तोंडी म्हणजेच मौखिक परंपरेने हस्तांतरित होते, त्यांना मौखिक साधने म्हणतात. प्रमुख घटक. लोकगीते व ओव्या. पारंपरिक गीते आणि जात्यावरील ओव्या. पोवाडे. शूरवीरांचे पराक्रम सांगणारे काव्य. लोककथा. म्हणी, कोडी, दंतकथा आणि आख्यायिका. उपयोग व महत्त्व. सामान्य माणसाचे जीवन आणि भावना समजतात.
लोकमानस, चालीरीती आणि संस्कृतीचे दर्शन घडते. इतिहासाला लोकभावनेची जोड मिळते. प्रमुख उदाहरणे: पोवाडे, तानाजी मालुसरे व सिंहगडाचा पोवाडा, आज्ञानदासांचा पोवाडा, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या पारंपरिक ओव्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा. मौखिक साधने: लोकगीते, पोवाडे, लोककथा, प्रसंगवर्णने, मेळे, जलसे, कलापथके, ओव्या, स्फूर्तिगीते. तुलनात्मक आढावा: तिन्ही साधनांचा संक्षिप्त आणि स्पष्ट तक्ता. साधनांचे मूल्यमापन: इतिहास लेखनातील सावधगिरी आणि तपासणी. अस्सलपणाची तपासणी: कोणतेही साधन वापरण्यापूर्वी ते मूळ आहे की बनावट हे तपासणे गरजेचे असते. साधनांचा काळ आणि लिपीची शहानिशा करावी लागते. तुलनात्मक अभ्यास: एकाच घटनेची माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर करून त्यांची परस्परांशी पडताळणी करणे आवश्यक असते. लेखकाची तटस्थता: लिखित व मौखिक साधने अभ्यासताना लेखकाचा वैयक्तिक दृष्टिकोन, पूर्वग्रह किंवा राजकीय दबाव विचारात घेऊन निष्कर्ष काढावे लागतात. निष्कर्ष: ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन. परस्परपूरक साधने: भौतिक, लिखित आणि मौखिक ही तिन्ही साधने एकमेकांना पूरक आहेत. भौतिक साधने पाया रचतात, लिखित साधने तपशील देतात आणि मौखिक साधने लोकजीवनाला जिवंत करतात. वस्तू आणि वास्तूंचे जतन: आपले ऐतिहासिक किल्ले, स्मारके आणि जुनी नाणी जतन करणे तसेच दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितांचे संगणकीकरण करणे आवश्यक आहे. आपले कर्तव्य: इतिहासाचा हा समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणे ही आपल्या सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. धन्यवाद.